नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. शिवाजी महाराजांच्या टीकेवरून म्हस्के संतापलेले आहेत. त्यांनी ट्विट करून शरद पवार राष्ट्रवादीचा समाचार घेतलाय. तर काव्यात्मक ट्विट करून म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही. यात शिवरायांचा अपमान नाही असा सवाल म्हस्केंनी केलाय. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. काव्यात्मक ट्विट करून नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलेला आहे. नरेश म्हस्के यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल आहे. शिवाजी महाराजांच्या टीकेवरून म्हस्के चांगलेच संतापलेले आहेत. त्यांनी ट्विट करून शरद पवार आणि राष्ट्रवादीचा समाचार घेतलेला आहे. तर काव्यात्मक ट्विट करून म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही. यात शिवरायांचा अपमान नाही का असा सवाल नरेश म्हस्के यांनी ट्विट करून केलेला आहे. तर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नरेश म्हस्के यांनी शिवाजी महाराजांच्या टीकेवरून राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलेला आहे. आणि आपण थेट बोलणार आहोत नरेश म्हस्के यांच्याशीच. नरेश म्हस्केजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. तर शरद पवार राष्ट्रवादीचा समाचार तुम्ही घेतलेला आहे. आपल्या ट्विटमधून त्यांच्यावर टीका केलेली आहे. नेमकं काय म्हणायचंय? नाही, यामध्ये केवळ राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केवळ राजकारण करीत आहे. राष्ट्रवादीचा जन्मच मुळात जातीपातीचं राजकारण केल्यामुळे झालेला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे, वेळोवेळी राष्ट्रवादीकडून अपमान त्यांचा झालेला आहे. त्यांना जाणता राजा म्हणण्याची काही गरज नाही अशी सुद्धा वक्तव्य राष्ट्रवादीकडनं झालेले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही आहे का? गजबीये म्हणून जे आहेत राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी महाराज बनून महाराजांच्या वेशामध्ये बनून ते इतरांना मुजरा करत होते. आणि अशा वेळी त्यांना महाराजांच्या वेशामध्ये इतरांना मुजरा करतात तेव्हा शरम वाटली नाही का? कधीही या लोकांनी, म्हणजे आता पवार साहेबांनी कधीही कुठल्या गडावर कधीही स्वतः गेलेले नाही आहेत. गड किल्ले यांच्या संदर्भात कधीही कुठले निर्णय घेतलेले नाही आहेत. शाहिस्ते खानाची जेव्हा बोटं छाटण्याचा एक प्रसंग आहे, शाहिस्ते खानाचा बोटं छाटण्याचा, त्यावेळी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती त्यांनी शरद पवार साहेबांचं एक मुख लावलं होतं आणि ऑफिशियल ट्विट त्यांनी त्यावेळी केलं होतं. मग त्यावेळी त्यांना छत्रपती महाराजांचा अपमान वाटला नाही का? त्याचबरोबर जर संजय राऊत साहेब हे मोठ्या मोठ्या गप्पा मारतायत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना तुम्ही पुरावे मागितले होते, तुम्ही सिद्ध करा, तुमच्या रक्तातील शिवाजींना सिद्ध करा, अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्यांना वाटला नाही का? औरंगजेबाच्या कबरीवरती जेव्हा यांनी फुलं वाहिली आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्यांना वाटला नाही का? म्हस्केजी, तुमचा रोष काय आहे तो समजतोय, तुमचा मुद्दा लक्षात येतोय. मात्र तुम्ही असाल किंवा विरोधक असतील, एकमेकांवर टीका टिप्पणी करतच शिवरायांवरचा झालेला अपमान दूर होणार आहे का? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांवरचा अपमान कधीही दूर होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचंच नाही, ते हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे. परंतु केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन एखादा विषय राजकारणाकरता वापरणं, सातत्याने त्याचा उल्लेख करणं, या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हीच लोक करतायत. याच्या मागचा एकमेव, यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढं मोठं काम करतायत, त्या कामावरती टीका करता येत नाहीये त्यांना, त्या कामावरती काही बोलता येत नाहीये. म्हणून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन
महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात. अरे महाराष्ट्र तोडण्याची भाषा यांच्याकडनं होते. हे जी काही आंदोलनं चाललेली आहेत या सर्वांच्या मागे महाराष्ट्रापासून आम्हाला वेगळं व्हायचंय, आम्हाला वेगळं व्हायचंय, ही जी काही गावं करतायत त्याच्या मागे सुद्धा राष्ट्रवादीचा मोठा हात आहे. धन्यवाद नरेश म्हस्केजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर आपल्या ट्विटद्वारे हल्लाबोल केलेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी